नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी मृण्मयी भजक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नुकतीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती. एक राजा एके दिवशी त्याच्या राज्यात फरमान सोडतो की डास हा अतिशय निरुपयोगी असा प्राणी आहे आणि त्याचा लवकरात लवकर नायनाट झाला पाहिजे. पुढे एकदा होतं असं की शत्रूपासून बचाव करताना तो राजा एका गुहेचा आसरा घेतो आणि त्या गुहेत इतके डास असतात की राजा झोपू देखील शकत नाही. पण राजा जागा असल्यामुळे त्याला शत्रूची चाहूल वेळेत लागते आणि तो स्वतःचे प्राण वाचवू शकतो. ह्या प्रसंगानंतर राजा ह्या निष्कर्षाला पोहोचतो की पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा महत्त्वपूर्ण आहे. खरं तर राजाला या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त ठरलं लढाईतला एक छोटासा प्रसंग. पण आपल्या आयुष्यात असा प्रसंग येण्याची शक्यता तशी कमीच आहे, नाही का? सगळ्या सजीवांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी आज निमित्त आहे जागतिक जैवविविध दिवसाचं. 22 मे हा जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 2017ची यावर्षीची थीम आहे जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय देखील हाच आहे, जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन. या विषयातील तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आलेले आहेत. आपल्या तज्ज्ञांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. आपले पहिले तज्ज्ञ आहेत सुनील लिमये सर, मुख्य वनसंरक्षक ठाणे, आणि आपले दुसरे तज्ज्ञ आहेत राहुल खोत, अभिरक्षक BNHS. नमस्कार सर, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. दर्शक हो, खरं तर जैवविविधता हा जो शब्द आहे हा आपल्या ऐकिवात असतो, आपण कुठेतरी वाचलेला असतो, ऐकलेला असतो. पण नक्की जैवविविधता म्हणजे काय हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. एखाद्या गार्डनच्या किंवा एखाद्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बोर्डवर आपण हा शब्द वाचतो, पण ही जी जैवविविधता आहे ही आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या घरातही असू शकते का, याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेमध्ये अर्थातच तुमचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सहभागासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते मात्र टिपून घ्या. आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, पण जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी किंवा बंद ठेवा. आणि आजचा जो आपला विषय आहे तो पुन्हा एकदा सांगते, जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन. आपले जे प्रश्न आहेत ते शक्यतो विषयाला अनुसरूनच असू द्यात. तर सुरुवात करूया. सर लिमये सर, तुम्हाला मी विचारते की जैवविविधता आपण म्हणतो तर आपण बघतो की जंगलामध्ये कुठेतरी हा शब्द लिहिलेला असतो. तर नक्की जैवविविधता म्हणजे फक्त प्राण्यांच्या बाबतीत लागू पडते, फक्त वनस्पतींच्या, की आणखी काही व्यापक अर्थ आहे त्याला? डॉक्टरांनी तुम्ही व्यवस्थित विचारलं, कारण का जैवविविधता म्हटलं की सगळे सजीव जे काही आपल्या पृथ्वी तलावावर आहेत. आणि खरं त्या जैवविविधता थोडासा अवघड शब्द आहे की काना मात्रा लागतं. आमच्याकडे खूप छान शब्द आम्ही वापरतो, त्याला आम्ही म्हणतो जीविधता. जीविधतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्या पृथ्वीवर सजीव म्हणून आहेत, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष आहेत, रोप आहेत, ती सुद्धा सगळे सजीव आहेत. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात जरी नसेल तर थोडक्यात म्हणजे पृथ्वी तलावाची तुम्हाला माहीत असलेली नसलेली ज्या काही सजीव गोष्टी आहेत त्या सगळ्या जीविधता किंवा जैवविविधतेमध्ये येतात. ओके सर, आज आपण जैवविविधता जागतिक स्तरावर जैवविविधता दिवस हा साजरा करतोय, तर त्याचं साधारण इतिहास काय आणि पार्श्वभूमी काय? अत्यंत रोचक इतिहास आहे याचा. 22 मे 1992 रोजी जैवविविधता परिषद
याचा आराखडा मंजूर झाला. बरं. आणि आराखडा मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून 29 डिसेंबर 1993 पासून ही जैवविविधता परिषद अस्तित्वात आली. अच्छा. तर 1993 ते 2000 यावेळेला हा 29 डिसेंबर हा दिवस जैवविविधता म्हणून साजरा केला जायचा. पण कालांतराने असं झालं की अनेक नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे हा दिवस 22 मे परत साजरा केला जाऊ लागला. आणि 2001 पासून आतापर्यंत हा दरवर्षी एक थीम नवीन घेऊन हा दिवस साजरा केला जातो. नक्कीच. लिमये सर, मला असं सांगा की अनेक वर्षांपासून म्हणजे कित्येक वर्ष झाली खरं तर ही जेव्हापासून पृथ्वी निर्माण झाली आहे तेव्हापासून ही जैवविविधता आहे. तर गेल्या काही वर्षांपासूनच का गरज पडली की जैवविविधता या विषयावर बोलण्याची किंवा त्याबद्दलची जागरूकता आहे ती निर्माण होण्याची? दोन गोष्टी याला सांगता येतील. एक की जसं आपलं लोकसंख्या खूप वाढत चाललेली आहे, त्या लोकसंख्येमुळे आपण बऱ्याचशा अशा गोष्टी होतो की आपल्याला माहिती असतात किंवा नसतात, पण मानवाचं असं झालंय की आपण सगळ्यात वरच्या टप्प्यावर आहोत अन्न साखळीमध्ये. त्यामुळे जे मानवाला पाहिजे ते मानव करतो आहे. खूप मोठ्या व्यवस्थेखाली किंवा खूप मोठ्या विकासाखाली बराचसा नाश आपल्याकडनं होत असतो विविधतेचा. आणि ते आता लोकांना कळावं हळूहळू की विविधता म्हणजे काय. स्पेशली गेल्या 40-50 वर्षामध्ये किंवा गेल्या 20 वर्षामध्ये आपण थोडे जास्त प्रयत्न करतोय. का छोटे मोठे किड्यामुंगी, जसं आता तुम्ही उत्तम उदाहरण दिलं डासाचं. आपल्याला कुणालाच डास नको आहे. डास म्हटल्यावर पहिल्यांदा हात विषय होतो की आपल्याला डास नको. पण असे बरेचशा पृथ्वी तलावर प्राणी आहेत की त्यांचं महत्व आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा फार उशीर झालेला असेल, ते प्राणी जातील सगळे. आणि हे सगळ्या लोकांना कळावं, विशेषतः या नव्या युगाला. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. जसं आता राहुलनं सांगितलं की कधी काळी हा 29 डिसेंबरला साजरा केला जाणार दिवस, पण तो फक्त काही ठराविक लोकांच्यात मर्यादित राहू नये, सगळ्यांचा त्यात सहभाग व्हावा. मग कुठला दिवस आपला, तर आपण मग शोधला की मे मधला दिवस, की ज्या दिवशी रिओला 1993 साली हे कन्व्हेन्शन जे आहे ते अस्तित्वात आलं. याचा उद्देश एकच आहे हा साजरा करण्याचा की विविधतेचं महत्व सगळ्यांना कळावं. आणि हे विविधता का साजरी करायची, तर पृथ्वीवरचा सजीव तुम्हाला माहिती असो वा नसो, शेवटी जे काय तयार निसर्गानं केलेलं आहे ते नीट सांभाळलं जावं म्हणून आपण हा दिवस साजरा करायला. नक्कीच सर. आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतात अंधेरीहून. नमस्कार, बोला. मी प्रदीप देशमुख बोलतोय. नमस्कार. नमस्कार. ही जैवविविधता टिकायची असेल तर तुम्हाला हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, म्हणजे तापमान वाढते, हे कमी करायला पाहिजे. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर. मला वाटतं आपण पर्यटन करताना सर्वांनी आधी लक्षात ठेवलं पाहिजे की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा, तरच ही जैवविविधता टिकेल. नाही पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर ते सगळ्यावरती अगदी वरवंटासारखं फिरायला असं मला वाटतं. आपलं काय मत आहे याबाबतीत? नक्कीच. धन्यवाद सर फोन केल्याबद्दल. लिमये सर, काय सांगाल? खरं तर प्रदूषण किंवा पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते सगळ्यांसाठीच हानिकारक आहे, जंगलांसाठी आहे आणि मानवासाठी देखील आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याबाबत? नाही, अगदी आपला प्रश्न तर अगदी बरोबर आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल किंवा डिझेल जे आहे ते आपण फॉसिल फ्युएल म्हणून वापरतो आणि ते कधीतरी संपणार आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण जे स्वतः काही प्रयत्न करायला पाहिजे, जसं आता आपण सांगितलं की वाहनांचा वापर कमी करणं ही ते एक गोष्ट आहे. वाहनांचा वापर आपल्याला थांबवता येणार नाही, पण आपल्याकडे बऱ्याचशा मोठ्या शहरांच्या मध्ये आजकाल रॅपिड बस ट्रान्सपोर्ट सिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये दोघांचं काम आहे. एक तर प्रशासनाचं काम आहे की सगळ्या लोकांना वेळेवर याचा उपयोग होईल, बस हवी तेव्हा मिळत जाईल, आणि रस्त्यावरची वाहनं कमी करणं. आज बघा सिंगापूर सारखा देश आहे की तिथे कायदे खूप कडकरित्या राबवले जातात. आपल्याकडे पुणे घ्या, मुंबई घ्या, इतकी रस्त्यावर वाहनं आहेत आणि प्रत्येकाला वाहन पाहिजे असतं. तर आपण स्वतःच्या वाहनांचा उपयोग कमी करणं, जसं मध्ये दिल्लीला एक स्कीम राबवली होती ऑड अँड इव्हन, एक दिवशी समगाड्या एक दिवशी विषम, त्या जर आपण सुरू करू शकलो आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना मिळून जाता येईल अशी जी मोठी बस किंवा वाहनं जर आपण वापरली, कारण का आपण कितीही रस्ते केले, किती डिझेल पेट्रोल आणलं तरी वाहनांचा व्हॉल्यूम एवढा आपल्याकडे जास्त आहे की रस्त्यावर जेवढी कमी वाहनं उतरतील, बघा आपण इतके ब्रिज बांधतोय, इतके फ्लायओव्हर बांधतोय, पण पुढे तुम्हाला दिसते असं की ते आपल्याला थोडा ट्रॅफिक ईज झाल्या म्हणून नाही. तर आपण सगळ्यांनी हा विचार करू, आपल्या गाड्या कमीत कमी वापरू आणि जी शासनानं आपल्या सिस्टीम दिलेले मास ट्रान्सपोर्ट बसेस आहे, रेल्वे आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला तर नक्कीच हे जे प्रदूषण आहे कमी व्हायला मदत होणार आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा आपण खरं तर सुरुवात ही आपल्यापासून होते आणि आपण जर थोडीशी तसदी घेतली किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं तर मला वाटतं हा प्रश्न नक्कीच कमी होऊ शकतो. खोत सर, तुम्हाला विचारायचं की इथे लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहेच, पण काही कायदे आहेत का याबाबत? म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल मगाशी तुम्ही बोललात, तर काय आहे हा ऍक्ट? नाही, भारतामध्ये अनेक कायदे असे आहेत की ज्याद्वारे वन्य प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण, जैवविविधतेचा कायदा 2002 साली आलेला आहे.
त्यामुळे भारतामध्ये बरेचसे कायदे आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा चालू आहे आणि या सर्वांद्वारे होणारं प्रदूषण किंवा जैवविविधतेचा जो ऱ्हास होतोय हा टाळण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करता येतील या सगळ्यांचं एकंदर शासनातर्फे बाकी NGOs तर्फे सुद्धा काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. सर, मगाशी जसं सरांनी एक फोन आपल्याला आला होता तेव्हा त्यांनी मुद्दा उपस्थित केला की जेव्हा पर्यटनाला लोक जातात तर तेव्हा तिथे गाड्या घेऊन न जाणं हे एक सोल्युशन असू शकतं. तर तुम्ही जंगलामध्ये बरंचसं तुमचं काम असतं, तर तिथे पर्यटन कशा पद्धतीने असतं? म्हणजे सर्वसामान्य लोकांना इच्छा असते जंगलात जाण्याची किंवा पर्यटन करण्याची, तर कशा पद्धतीने ते करता येईल? नाही, अगदी होतं की बघा, आता पर्यटन जेव्हा असतं पहिल्यांदा आपण जंगलातलं पर्यटन म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात वाघ, कारण का आपला बहुतेक भारतातलं जे जंगलातलं पर्यटन आहे ते वाघाच्या भोवती केंद्रित आहे. म्हणजे मी समजू शकतो की प्रत्येकाला वाघ पाहायची इच्छा असते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर जंगलात गेलो तर आपल्याला वाघ हा दिसायलाच पाहिजे. जर वाघ नाही दिसला तर आपलं पर्यटन काय व्यवस्थित झालं नाही. त्यासाठी वन विभाग असे प्रयत्न करते की जंगलात जाणाऱ्या प्रत्येकाला की वाघ जर नाही दिसला तर वाघाशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत, तर जंगल जर आपण बघितलं तर सगळ्या गोष्टी म्हणतो, अन्न साखळीतलं जे गवत आहे, पाणी आहे, किडे आहेत, हरणं आहेत, आणि त्याच्यावरचा सगळ्यात मोठा प्रेडेटर वाघ. तो नाही दिसला तर जंगल कसं वाचन करायचं? तर आमच्याकडे एक संकल्पना असते की जंगलात गेल्यानंतर आपलं एक निसर्ग पर्यटन केंद्र असतं किंवा निसर्ग वाचन केंद्र असतं, त्यातून आपण माहिती देतो आणि त्याचा जर आपण उपयोग केला आणि फक्त वाघ न करता आपण आपल्या स्वतःची व्हेकल जास्ती असं न वापरता जंगलात गेला. काही ठिकाणी दोन उदाहरण देईन की आम्ही कसे वन विभाग यासाठी प्रयत्न करतो आहे की वाहनांचा कमीत कमी वापर करून तुम्ही जास्ती असं जंगलात जाऊ शकाल. नक्कीच सर. आपल्याला एक फोन येतोय. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न नमस्कार. आहे की आपण पाहतो की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक टॉवर्स आणि बिल्डिंग उभे राहत असतात आणि त्याचप्रमाणे सरकारने आता स्मार्ट सिटीच्या योजना आयोजन करण्याचे त्यांचे मानस आहे. तर यासाठी भरपूर जंगलाची कत्तल केली जाते, झाडे तोडली जातात आणि पाण्याचे साठे उपलब्ध असताना देखील ते नाहीसे केले जातात आणि यामुळे निश्चितपणे जे पशुपक्षी प्राणी असतात त्यांना स्थलांतर करावे लागते. तर यामुळे निश्चितपणे पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. तर यावर आपण आपलं मत काय ते विचार करा. नक्कीच. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. भारत वाव्हळ यांचा डोंबिवलीहून फोन आला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की आता जे नवीन नवीन टॉवर्स बनत आहेत त्यासाठी जंगलतोड बरीच केली जाते, तर त्याबद्दल बघूया आपल्याला आपले तज्ज्ञ काय सांगतायत. खोत सर, तुम्ही काय सांगाल की आपल्याला एकीकडे वाटतं की आपण खूप प्रगती करतोय खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधून, पण दुसरीकडे आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय, तर याबद्दल काय करता येऊ शकतं? कुठलीही डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी जेव्हा असते तर त्याच्यामध्ये थोडाफार जैवविविधतेचा ऱ्हास अगदी असतोच, त्याला कोणी टाळू शकत नाही. स्मार्ट सिटीचं एक उदाहरण झालं, पण असे अनेक महामार्ग, धरणं तयार करताना सुद्धा अनेक प्रकारे जैवविविधतेचा ऱ्हास होत असतो. तर BNHS सारख्या ज्या बिगर शासकीय संस्था ज्या असतात ह्या बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी इंडिपेंडंट ऑडिट ज्याला आपण म्हणतो ते करून तिथे कोणत्या प्रकारची जैवविविधता आहे, तिथे जर का जैवविविधतेचा ऱ्हास होत असेल तर मग शासनाला वेळोवेळी आम्ही रेकमेंडेशन देत असतो की कुठले उपाय केल्यानंतर कमीत कमी जैवविविधतेचा ऱ्हास होऊ शकेल. त्यामुळे बरेचसे कायदेही आहेत की जेव्हा डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी होत असतात तेव्हा इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट या सारख्या गोष्टी गरजेच्या असतात. तर शासकीय लेव्हलला सुद्धा आणि बिगर शासकीय लेव्हलला सुद्धा अनेक डोळे किंवा अनेक लोक त्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात आणि वेळोवेळी शासनाला आपण मार्गदर्शन करत असतो. त्यांना त्यातले काही धोके जाणवत असतील तर ते सांगत असतो आणि या विविधतेचा ऱ्हास कमीत कमी कसा होईल हे आपण त्याच्यामध्ये पाहत असतो नेहमी. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये जनजागृती हा एक खूप महत्वाचा विषय आहे सर. होय, अगदी. म्हणजे जैवविविधतेचं रक्षण हे जनजागृती किंवा लोकांच्या लोकसहभागाशिवाय अशक्य आहे. कारण एखाद्या ठिकाणचं जंगल वाचवायचं असेल तर सरकारी यंत्रणा किंवा सायंटिस्ट तिथे येऊन फार कमी काम करतील, त्यांच्या लेवलला काम करतील, पण तिथले लोक, तिथले स्थानिक यांनी जेव्हा जे पुढाकार घेऊन जेव्हा ते जंगल वाचवायला निघतील तेव्हाच मला वाटतं की खऱ्या अर्थाने जंगलांचा विकास, जैवविविधतेचा रक्षण हे होऊ शकतं. नक्कीच सर. अलिमय सर, तुम्हाला विचारायचे की आपण जेव्हा एखादं जंगल म्हणतो तर त्यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष असतात, तर ही जैवविविधता जी आहे ती राखण्यासाठी असे काही प्रयत्न आहेत का शासनाचे की वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायची आणि त्यांचं रक्षण करायचं? नाही, अगदी आहे. तुम्ही बहुतेक जणांनी ऐकलं असेल की आपल्याकडे ग्रीन मिशन आहे, आपल्याला हरित भारत करायचा आहे. तसं आपल्याकडे महाराष्ट्र जो आहे तो हरित करण्यासाठी पुढील 3 वर्ष म्हणजे 17चा पावसाळा, 18चा पावसाळा आणि 19 पावसाळा
याच्यामध्ये आपण 50 कोटी रोपे लागवड करतोय. त्यातला महत्वाचा एक भाग आहे, तुम्हाला बहुतेक सगळ्यांना आपल्याला वाचून पण माहिती असतं की असं सगळं सांगितलं जातं की पर्यावरण रक्षण करायचं असेल, संतुलन ठेवायचं असेल, तर एकूण आपलं जे क्षेत्र आहे त्याच्या 1/3 भाग हा वनांच्या खाली असला पाहिजे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त स्थानिक प्रजातींची रोपं लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो सरकारनं हाती घेतलेला आहे. मला खात्री आहे की फॉरेस्ट आणि नॉन फॉरेस्ट दोन्ही क्षेत्रावर आपण 50 कोटी रोपं पुढील 3 वर्षामध्ये तिचा स्थानिक प्रजातीशी लावणार आहोत. हो, नक्कीच सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय. अमोल कंकणवार आपल्याशी बोलतायत गडचिरोलीहून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला. हा मॅडम नमस्कार. आम्ही गडचिरोली अहिरी तहसील मध्ये राहतो. आमच्याकडे जे वनक्षेत्र आहे हे 80% वनक्षेत्र आहे, परंतु याकडे जवळजवळ 44-45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. याचं कारण काय? नक्कीच, धन्यवाद सर. त्यांनी असं विचारलं की तापमान तिकडे खूप जास्त असतं, भौगोलिक परिस्थिती तिथे तशी आहे, तर त्याचं काही कारण सांगू शकाल का? हा, नक्कीच. अगदी अमोल, बहुतेक आपण सगळ्यांनी शिकलोय शाळेमध्ये की एक तर जेवढी आपल्याकडे वृक्ष असतील, झाडं असतील, तेवढं तापमान कमी असायला पाहिजे, पाऊस पण वाढतो. पण आपण जर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा त्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपण अशा पट्ट्यात आहात की तिथं सूर्यप्रकाश, जी आपली किरणं आहेत ती लंब स्वरूपात पडतात आणि ते निव्वळ भौगोलिक कारण त्याच्या मागे आहे. त्याच्यानंतर तुम्ही यवतमाळ किंवा चंद्रपूरचं बघितलं तर आपल्या कोळशाच्या खाणी ज्या आहेत त्या जागेवर असतात, ज्या जागेवर कोळसा आहे जमिनीच्या खाली, दुर्दैवानं तिथलं तापमान सुद्धा जास्त असतं. पण एक नक्कीच चांगलं आहे की जर तुमच्याकडे एवढी जंगलं नसती, तुम्ही जर लोकांनी एवढी जंगलं राखली नसती, त्याचा प्रचंड जास्त त्रास झाला असता. त्यामुळे आपण असं म्हणू उलट की वृक्ष तुम्ही सगळ्यांनी ठेवले, त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली तापमानी जे तापमान खूप जास्त वाढायला पाहिजे होतं ते किमान वृक्षांच्यामुळे आज कमी झालेलं आहे. इतरांच्या मनानं नक्कीच जास्त आहे ते. बरोबर आहे सर. होत सर, तुम्हाला असं विचारायचं आहे मला प्रश्न की कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे, तर मला वाटतं की त्यामधले जे काही नियम आहेत किंवा ते उभं करण्यामागे देखील तुमच्या संस्थेचा फार मोठा वाटा आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, BNHC संस्था सुमारे आता आम्ही 134 वर्ष पूर्ण केली. भारतामध्ये सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी संस्था जी वन्यजीव संरक्षण, वन्यजीव शिक्षण आणि जनजागृती याच्यामध्ये काम करते. तर कर्नाळा हे एक उदाहरण झालं जिथे डॉक्टर सलीम अली स्वतः जायचे पक्षी बघण्यासाठी आणि त्यांच्या रेकमेंडेशननुसार महाराष्ट्र शासनाने ही पक्षी अभयारण्य हे घोषित केलं. असे अनेक गोष्टी आहेत, अनेक सँच्युरीज आहेत ज्या BNHCच्या रेकमेंडेशनवर आलेल्या आहेत. इनफॅक्ट वन्यजीव कायदा जो आहे, संरक्षण कायदा, त्याचा फर्स्ट ड्राफ्ट जो आहे तो सुद्धा BNHCने आराखडा तयार केला होता. त्यामुळे BNHCचं भारतामधील वन्यसंपदा वाचवण्याबद्दल, जनजागृतीबद्दल आणि त्याच्यामध्ये अनेक पक्षी, अनेक प्रजाती अशा आहेत की ज्या संकटग्रस्त आहेत. त्या संकटग्रस्त प्रजातींवर सुद्धा काम करण्याचं आज BNHCचं काम सुरू आहे. सुमारे 25 ठिकाणं आहेत भारतामध्ये जिथे कुठले ना कुठले तरी पक्षी, प्राणी हे संकटग्रस्त आहेत, परिसंस्था संकटग्रस्त आहेत. तिथे BNHCचे जवळजवळ 100पेक्षा अधिक संशोधक आज काम करतायत आणि या सगळ्यांना वाचवण्याचं काम, महत्वाचं ग्राउंड लेवलचं काम आपलं चालू आहे. बरोबर. साधारण सर कर्नाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी किंवा जी विविधता आहे पक्ष्यांमध्ये ती कशा पद्धतीची आहे त्याबद्दल काय सांगाल? साधारणपणे अगदी सीझन वाईज जर का बघितलं तर तुम्हाला साधारण 120 पासून 180 पर्यंत प्रकारचे तुम्हाला पक्षी दिसतील. हिवाळ्यामध्ये पक्ष्यांची संख्या वाढते कारण स्थलांतरित पक्षी असतात, ते भारतातूनही आणि भारताबाहेरून सुद्धा आपल्याला भेट देतात आणि अशा वेळेला तिथलं आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसेल की काही पक्ष्यांची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. तर हे स्थलांतरित पक्षी आहेत, हे आपल्याकडे भेट देतात दरवर्षी. फ्लेमिंगोचं खूप मोठं उदाहरण आहे. जवळजवळ 20,000 फ्लेमिंगोज मुंबईच्या किनारपट्टीवर येतात आणि शासनाने आता अगदी यावर्षी स्तुत्य उपक्रम आहे की तो संपूर्ण खाडीपट्टा ठाण्याचा हा संरक्षित म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे कर्नाळा किंवा यासारखे जे माहुलसारखे भाग आहेत ते खूप महत्वाचे आहेत पक्ष्यांसाठी, स्थलांतरित पक्ष्यांसाठी. नक्कीच. म्हणजे इथे कर्नाळ्यामध्ये असणारे पक्षी तर आहेतच, पण आपल्याकडे परदेशी पाहुणे देखील येतात, जी खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी पर्वणी आहे की एवढ्या लांबून ते पक्षी स्थलांतरित होऊन इथे आलेले असतात. लिमये सर, मला असं विचारायचं आहे की बऱ्याचदा व्हॉट्सअपवर वगैरे असे मेसेजेस येतात की बिया ज्या असतात फळांच्या की त्या आपण ठेवायच्या आणि पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की टेकडीवर वगैरे कुठेही टाकून द्यायच्या, त्याची झाडं येऊ शकतात.
तर असे बिया अशा कुठेही टाकल्याने खरंच झाडं येतात का, काय सांगाल तुम्ही? नाही, हा एखादा स्तुत्य उपक्रम आहे. कारण का आपण काही वर्षापूर्वी ऐकलं असेल की एकदा असाच एक प्रयोग झाला होता की विमानातनं बऱ्याचशा आपण बिया ज्या होत्या त्या टाकल्या होत्या खाली. त्याला आम्ही सीड बॉम्बिंग म्हणतो. बरं. आणि असं होतं की साधारणपणे 100 बिया टाकल्या तर किमान त्यातल्या 10 ते रुजल्या जातात. फक्त आपल्याला जागा बघायला लागते की आपण कुठल्या जागेमध्ये बिया टाकणार आहेत. कर्नाटकात सुद्धा असे बऱ्याच प्रकारचे आपण प्रयोग केलेले आहेत, करतो आहे. चालू अशी मला सांगायला आनंद वाटतो की 28 तारखेला की आपल्याकडे सुद्धा आपण ठाण्यामध्ये सुद्धा असा एक छोटासा प्रयत्न करतोय फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे की बिया ज्या असतात ज्या स्थानिक बिया आहेत त्या शेण माती अशा गोळ्यामध्ये आपण ठेवलेल्या असतात. ते गोळ्या आपण बरेच ठिकाणी टाकतो की जे ओलसर राहतात, पुढचा एक महिनाभर ते तग धरतील. जसा पाऊस येईल तसं त्यातले माती आणि शेण जे आहे ते जमिनीत मिसळून जाईल आणि बी रुजेल. आणि खात्री की नक्कीच यातल्या बिया रुजून आपल्याला याचा फायदा होतो. म्हणजे रोपं लागवड जशी करतो तसं हा बियांचा सुद्धा एक खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. सविता पतंगे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मॅडम नमस्कार. माझं म्हणणं कसं आहे मॅडम, जंगलामध्ये जे प्राणी राहतात ना जंगलामध्ये, हो हो, हॅलो, वाघ, सिंह, हरण, तर त्यांच्यासाठी मॅडम ऊर्जा जर समजा सूर्यावर चालणारी मोटर बसवली तर चांगलं होईल ना. त्यांनी असं विचारलं की जंगलामध्ये जे प्राणी असतात तर त्यांच्यासाठी सौर ऊर्जेचा आपण काही वापर करू शकतो का, काही करू शकतो का, त्याबद्दल लिमये सर काय सांगाल तुम्ही, काय करू शकतो आपण? नाही सविता, ते तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी चांगला आहे. म्हणजे आणि वन विभाग यासाठी अगदी अथक प्रयत्न करतो आहे. का तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पाऊस तसा चांगल्यापैकी पडतो, पण जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसा पाऊस खूप कमी असतो. पाऊस आपल्याकडे असला तरी पाणी साठत नाही. कारण आपल्याकडे जो दगड आहे ज्याला बेसाल्ट रॉक म्हणतात त्यात बऱ्याचदा पाणी टिकून राहत नाही. यासाठी ताडोबा, पेंच पासून ते आपल्या नानचपर्यंत म्हणजे जो सोलापूर आणि नगर जिल्ह्यामधलं आपलं अभयारण्य आहे तिथे आपण खूप ठिकाणी बोरवेल्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावर सोलर पंप बसवलेले आहेत. त्यानं होतं कसं की उन्हाच्या दिवसामध्ये बोरमधलं पाणी हळूहळू वर आलं जातं आणि ते एक थेंब त्याला आपण ट्रिकल म्हणतो ना, ड्रीप इरिगेशन, तसं ते साठत जातं. आणि आम्ही जनावरांना म्हणजे जंगली जनावरांना पिण्यासाठी ज्या पाण्याच्या सोयी केल्या आहेत त्याला आपण पाणस्थळ किंवा वॉटर होल म्हणतो. आणि अशा जागेमध्ये ते पाणी रेग्युलर आपल्याला मिळत राहतं. त्यामुळे जनावरांना उन्हाच्या दिवसामध्ये ज्या गरज आहे त्यासाठी पाणी पुरवण्यासाठी या सोलर पंपचा खूप उपयोग होतो. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी सोलर पंप बसवले आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर हा वन व्यवस्थापनात आणि विशेषतः वन्यजीव व्यवस्थापनात खूप चांगल्या प्रकारे वन विभाग करत आहे. खोत सर, तुमची जी ऑर्गनायझेशन आहे ती जंगलाबद्दल किंवा वन्यजीवांचं रक्षण करण्याचं शिक्षण देखील देते, तर त्या कॅम्प्सबद्दल काय सांगू शकाल की सर्वसामान्य लोक कसे सहभागी होऊ शकतात? BNHS मध्ये एक स्वतंत्र विभाग आहे, प्रोग्राम्स डिपार्टमेंट, जिथे आपण अगदी अर्ध्या दिवसाच्या कॅम्पपासून 7-8 दिवसांचे इंटरनॅशनल कॅम्प जे आफ्रिकेपर्यंत जातात असे आपण देतो ऑडियन्ससाठी. अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. त्याची काही नॉमिनल फी असते. पण हे कॅम्प एकदम इंटरेस्टिंग असे असतात की याच्यात दुसरं कुठलंही साईट सीइंग किंवा हिस्टॉरिक ठिकाणं भेटी देणं हे काहीच नसतं. मुंबईत निघाला तर तुम्ही त्या सँच्युरीमध्ये जाता. थोडक्यात ताडोबामध्ये जायचं असेल तर ताडोबाच्या आतमध्ये जाल तुम्ही, जंगलामध्येच राहाल. तिथले वाघ, तिथली फुलं, तिथल्या वनस्पती, पक्षी, फुलपाखरं हे एक्सपर्ट्स असतील BNHSचे जे तुम्हाला तिथे माहिती देतील त्याबद्दल. 3-4 दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी स्थानिक टीम असते ती त्यांना हेल्प करते. आणि असं संपूर्ण जंगल समजून घेऊन आपण परत येतो मुंबईमध्ये. आणि याच्यात दुसरा कुठलाही सहभाग काही नसतो. सो हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे BNHS मध्ये. नक्कीच. शलाका गाडगीळ यांचा आपल्याला फोन येतोय. नमस्कार, बोला. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की आता आपल्याकडे सध्या परिस्थिती अशी आहे की सिमेंटची जंगलं एवढी प्रचंड वाढलेली आहेत की त्या याच्यात जैवविविधता टिकवावी असं लोकांना वाटतंय किंवा नाही, हा एक प्रश्न आहे. तर हा एक संशोधनाचा विषय आहे. तर त्या बाबतीत लोकांना आपण कसं काय संबोधन करणार? आणि पर्यटन हा जर तुम्ही म्हटलंय तर ते पर्यटनाचा काय आहे अर्थ? नक्कीच, तुमच्या दोन्ही प्रश्नांची आपण उत्तरं देऊयात. खरं तर आजचा आपला जो कार्यक्रम आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला की लोकांना हे कसं लोकांपर्यंत कसं पोहोचेल, तर आपला हा कार्यक्रमाचा हेतू तोच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा. लिमये सर, काय सांगाल तुम्ही की सिमेंटची जंगलं वाढतायत ही सगळ्यांचीच तक्रार आहे, पण मग काय करावं आपण? नाही शलाका, ते 2 गोष्टी मला सांगायला आवडेल आपल्याला की सिमेंटची जंगलं जी वाढतायत तो केवळ नाईलाज म्हणून वाढतायत. वाढती लोकसंख्या की कुणी जर मला विचारलं की सगळ्या आपल्याकडे जे त्रास आहेत त्याचं मूळ कारण काय, तर अनिर्बंध वाढणारी लोकसंख्या, तिथं कमी व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये.
पण जे सीमांची जंगलं वाटतात ती नाईलाज लोकांना त्याला घरं नाहीत, मग राहणार कुठं म्हणून आपण म्हणतो ना की कबूतर खाण्यासारख्या ठिकाणी आपली लोक राहतात. पण प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की आपल्या घरापाशी, घराच्या बाहेर, घराच्या समोर थोडं का ती हिरवीगार जागा असावी. म्हणजे मला वाटतं फ्लॅटमध्ये राहणारे सुद्धा लोक 4-5 कुंड्या किमान एखादी घरात तुळस थोडंफार हिरवळ ठेवायचा प्रयत्न करतात. ते आपल्याला सगळ्यांना करता येऊ शकतं. किती छोटी जागा असली ते 10-12 कुंड्यांतली स्थानिक, जसं तुम्हाला सगळ्यांना मोगरा लावायला आवडेल, तुळस आवडेल, कुठेतरी गवत लावायला आवडेल, गवती चहा हे तुम्ही नक्कीच लावू शकता. आपल्या घरामध्ये थोड्याफार जागा करा. बघा सगळे लोक सांगतात की शहरामध्ये चिमण्या खूप कमी दिसतात. वनविभागानं किती प्रयत्न करायचं म्हटलं तरी चिमण्यांनाच लागतंय काय, तर वळसण म्हणजे एक छोटीशी जागा लागते चिमण्यांना की त्याकडं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर चिमण्यांसाठी जागा ठेवली ते चिमण्या येतील, घरटं करतील आणि त्यांचा आपल्याला काही त्रास होत नाही. जुनी शहरात तुम्ही जर गावातली घरं बघितली, कौलारू घरं तिथं पण असतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करत गेल्या तर नक्की आपण जैवविविधता टिकवू शकू. आणि पर्यटन जे म्हणतात ते शाश्वत पर्यटन, ज्याला आम्ही एक शब्द देतो इको टुरिझम, त्याचे 2च अर्थ आहेत की त्या पर्यटनापासून स्थानिकांना फायदा व्हायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं पर्यटन जरी आपण केलं तर त्याचा वन्यजीवांना त्रास होता कामा नये. या 2 गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आपण जर सगळ्यांनी याला मदत केली तर आपल्याला दोन्ही गोष्टी सांभाळता येतील आणि वाचवता येतील. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे वनसंरक्षण लोकांना. आमच्या घराच्या आजूबाजू जे कॉलनी त्याची झाडं लावायला जागा आहे, तर पर्यावरणासाठी आम्हाला कोणत्या रोपवाटिका लावाव्या आणि ते कुठून अवेलेबल आहे का ती सरकारची योजना एक, आणि मला ते जैविक अर्थ कळला नाही, तो सांगितलं तर बरं. धन्यवाद. ओके, धन्यवाद. काय सांगाल लिमये सर, की प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे जर थोडीशी जागा असेल तर त्यात काहीतरी लावावं, पण काय लावावं नक्की, तिथे कुठली झाडं लावावीत? हा, या 2 गोष्टी आहे प्रमुख. आपल्याला एक काम याच्यामध्ये करता येईल की आता जसं मी आता बोललो होतो, जुलै महिन्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर रोपं लागवड करणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिथं कुठं वनविभागाचं कार्यालय आहे आपण त्यांना नक्की भेट देऊ शकाल, विचारू शकाल. वनविभागाने आपल्याला मदत करण्यासाठी एक 24 तास चालेल अशी एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. त्याचा नंबर जो आहे दॅट इज 1926 1926. याच्यावर तुम्ही कधी विचारू शकता, माहिती, तुमचे सजेशन देऊ शकता, अडचणी सांगू शकता. आणि स्थानिक जे आहेत, आम्ही सध्या असं करतो की तुमच्या भागात ज्या ज्या आढळणाऱ्या प्रजाती आहेत, जसं तुम्हाला माहिती आहे की नीम आहे, किंवा कुठेही जा, नीम तुम्हाला कुठेही लावता येईल, आंबा लावता येईल, फणस लावता येईल. अशी सर्व रोपं आम्ही सध्या तयार करतोय वन विभागाच्या रोपवाटिकेमध्ये. त्यामुळे तुम्ही कुठेही जरी गेला, कुठल्याही वनाच्या कार्यालयाला तुम्ही गेला, विचारलं किंवा 1926 वर जरी विचारणा केली, तुम्हाला जी काही मदत पाहिजे तुम्हाला नक्की मदत मिळू शकेल. आणि माझी तुम्हाला जे म्हटलं की 2 गोष्टी म्हटलं, एक तर विविधता जे सगळ्या आपले सजीव सृष्टी आहे ती, आणि एक आहे शाश्वत पर्यटन की ज्या पर्यटनामुळे वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही आणि असं पर्यटन जे केल्यामुळे तिथले जे काही स्थानिक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल. नक्कीच सर. सरांनी जो आपल्याला हेल्पलाईन नंबर सांगितला 1926 किंवा 1926 लक्षात ठेवायला सोपा आहे. तर ह्या नंबरवर आपल्या मनात ज्या काही शंका असतील जंगलाबद्दल किंवा झाडांबद्दल त्या आपण विचारू शकता. सर, बऱ्याचदा आपण बघतो की रस्त्याच्या कडेला असा ओसाड प्रदेश असतो आणि तिथे बऱ्याचदा वाटतं की आपल्या घराच्या जवळ आहे तर तिथे आपण काही झाडं लावू शकतो का? तर ह्यासाठी काही परवानगी वगैरे लागते का शासनाची? नाही, शासनाचा एकतर हा उपक्रमच आहे. आपल्याकडे जसा वनविभाग आहे तसं आपल्याकडे आणखी एक वेगळा विभाग काम करतो जो वनविभागाचंच एक अंग आहे, त्यामुळे सामाजिक वनीकरण. आणि मी आता जे सांगितलं की आम्हाला 50 कोटी रोपं पुढच्या या 3 वर्षामध्ये लावायचे, त्यातला एक उपक्रम हा आहे की जसं आम्ही वनविभागाच्या जागेमध्ये रोपं लावतो तसं वनविभागाची जी जागा नाही, म्हणजे जी सरकारची जागा आहे किंवा लोकांची खाजगी आहे, तिथे सुद्धा आम्ही रोपाला मदत करतो. त्यातील सामाजिक वनीकरण विभाग हा खूप मदतशील आहे. त्यांच्याकडे खूप मोठ्या रोपवाटिका आहेत, तुम्ही त्यांना कधी भेटू शकता, जाऊ शकता. आणि रस्त्यावर जी झाडं लावतो तर जसं आपला एक विभाग असतो सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचा पण मोठा सहभाग या आपल्या 50 कोटी रोपा लावण्याच्या उपक्रमामध्ये आहे. आणि ते पण रस्त्याच्या बाजू. आता रस्त्यावर आपण कशी झाडं लावतो तर शक्यतो आंब्याची झाडं रस्त्याच्या बाजूला लावत नाही, ती शेतीच्या बांधावर लावतो. रस्त्याच्या बाजूला अशी झाडं लावतो की जी उंच वाढतील, छाया देतील, त्याचा तुमच्या रहदारीला त्रास होणार नाही. पण यात सगळ्यात चांगलं झाड जे आम्ही याचा आजकाल लावायचा प्रयत्न करतो ते म्हणजे वड आणि पिंपळ. ज्या लोकांनी जुने रस्ते बघितले ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये ही एवढी झाडं लावली गेलेली होती. एक तर त्याचा विस्तार खूप असतो, तुम्हाला रस्त्यावर चांगली छाया चांगली मिळते, लोक थांबू शकतात, पानतस्ताना ते उपयोगायचं येतं. तर अशा प्रकारचीच आम्ही रोपं लावतोय आणि त्याचा प्रयत्न जो आहे त्यासाठी तुम्हाला सामाजिक वनीकरण विभागाची नक्कीच खूप चांगली मदत होऊ शकेल. नक्कीच. खोत सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा वन्यजीव त्यांचं संरक्षण करण्याचा जेव्हा प्रश्न येतो तर तेव्हा आणखी आपण काय काय तुमच्या संस्थेतर्फे उपक्रम राबवले जातात की त्यांचं संरक्षण व्हावं, विशेषतः जेव्हा पर्यटनासाठी लोक जातात. आपण बघतो की माकडं बऱ्याच ठिकाणी असतात
तर लोक त्यांना काहीतरी वेफर्स खायला देतात किंवा सॉफ्ट ड्रिंक्स देखील प्यायला देतात आणि मग त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू असतं. तर हे खरं तर योग्य नाहीये. तर ह्याबाबत काय कायदे आहेत किंवा काय सांगाल तुम्ही? नाही, पहिल्यांदा मी खरंच सांगू इच्छितो की संरक्षित वनक्षेत्रामध्ये कोणत्याही वन्यजीवाला खाणं देणं किंवा पाणी सॉफ्ट ड्रिंक देणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कर्नाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही जर का असे काही प्रयत्न केले असेल, तिथे आता लिस्ट लावायला सुरुवात केली लोकांनी, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी, की अशा लोकांना पकडून त्यांच्याकडनं दंड वसूल केला जातो आणि त्यांचं नाव दर्शनी भागामध्ये लिहिलं जातं. सो कृपया असे कोणतेही प्रकार करू नका. त्यांचं अन्न त्यांना स्वतःला शोधून देत, ते तुमच्या करमणुकीसाठी किंवा तुमचं अन्न उरलेलं अन्न संपवण्यासाठी ते नाही आहेत. तर वन्यजीवांचं संरक्षण किंवा जैवविविधतेचं जो आपण संरक्षण संवर्धन हा विषय असतो, त्यामुळे एक 3 स्तर करता येतात. एक महत्त्वाचं म्हणजे त्या परिसराबद्दल, त्या प्रजातीबद्दल आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आणि जे काम होतं संशोधनातून. संशोधक या प्रजातीबद्दल तो खातो कसा, तो राहतो कसा, जंगलामध्ये कुठे राहतो, दिवसा राहतो, रात्री राहतो, या प्रकारचे अनेक संशोधन करतात. हे झालेलं संशोधन हे शासकीय, निमशासकीय किंवा बिगर शासकीय संस्थांना दिलं जातं पुढे ही सगळी माहिती. त्यानुसार जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जातात, लोकशिक्षणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात आणि BNHS किंवा आज महाराष्ट्र शासन फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सुद्धा यूथ, यंग किंवा आपली जी शाळेतली मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, यांना जवळ घेऊन यांच्या समवेत काम करण्याची आमची सध्याचे प्रयत्न चालू आहेत. कारण बऱ्याच वेळा होतं की 45-50च्या माणसाचं मन बदलणं, त्याचे विचार बदलणं हे फार कठीण असतं. पण जर का तो 13-14 वर्षाचा मुलगा असेल, त्याला आपण त्याच्या आजूबाजूला काय आहे, त्याच्या शाळेच्या आजूबाजूला कुठली जैविकता आहेत, कुठली झाडं आहेत, कुठली फुलपाखरं आहेत आणि त्यांना वाचवायला तुम्हाला त्यांच्या लेवलला काय करता येईल हे जेव्हा आपल्याला त्यांना सांगतो तेव्हा खूप खूप याचा परिणाम होतो, अनेक वर्षांचा परिणाम होतो. कारण ही जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे रुजलेलं असतं की अरे नाही, हे आहे आपल्या बाजूला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे 3 स्तरावर आपण साधारणपणे जैवविविधता किंवा सजीवांचं संरक्षण करू शकतो. नक्कीच सर. आपल्याला आणखी एक फोन येतोय. कृष्णा मोरे आपल्याशी बोलतायत काळा चौकीहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. मी काळा चौकीवरून बोलतोय, कृष्णा मोरे. बोला. माझं गाव कोकणामध्ये आहे. तर मी नेहमी वर्षभर बिया जमा करतो, गणपतीला जातो त्यावेळेला मी टाकतो आजूबाजूला. हा माझा उपक्रम दरवर्षी आहे आणि आपल्या भागात चिमण्या फार कमी होत चाललेल्या आहे. त्याच्यावर काय उपाययोजना करावी प्लीज सांगा. थँक्यू. धन्यवाद. मगाशी लिमये सरांनी सांगितलेलं आहे की चिमण्यांसाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी अगदी आपल्या घरगुती पातळीवर काय करू शकतो ते. आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे त्याचंही सर उत्तर देणार आहेत. त्यांनी असं सांगितलं की वर्षभर ते बिया गोळा करतात आणि कोकणात जेव्हा ते गावी जातात तेव्हा त्या बिया ते तिथे टाकतात. तर सर मला असं विचारायचं की वर्षभर एकतर ह्या बिया ज्या साठवलेल्या असतात त्या टिकतात का आणि कशा पद्धतीने काही काळजी घ्यावी का की त्या बिया साठवताना की त्या ओल्या असाव्यात किंवा वाळवाव्यात, काय सांगाल याबद्दल? मी दोन्ही गोष्टी एक तर कृष्णा आपण जे काम करताना खूप चांगलं आहे अगदी की बिया आपण टाकत राहा. मी तर म्हणतो की 100 10 बिया जरी त्यातल्या रुजल्या तर आपण खूप मोठं आपल्याला चांगलं काम होतं आणि वर्षानुवर्ष करायचं आहे. आंबा आहे, जांभूळ आहे, यांच्या बियाला तशी काय अडचण येते का तुम्ही उन्हाळ्यामध्येच त्या गोळा करता, तर तुम्ही पावसाळ्यात टाकाल त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग येईल. तुम्ही जर कधी पुण्यावरनं बंगलोरला जायला तर बघाल कात्रज घाट जसं तुम्ही सोडाल तसं तुम्हाला खूप रंगीबिरंगी फुलं दिसतात. आता ती परदेशी आहेत, भारतीय आहे, याच्यावर एक थोडासा विवाद असतो नेहमी, पण जी का कॉस्मॉसची फुलं फुललेली दिसतात ती त्यापेक्षा नक्कीच चांगलं दिसतं. पण आपला हा प्रयत्न अगदी निरंतर चालू राहू दे. आपण अनेक विचारलं होतं की चिमण्यांच्या बाबतीमध्ये ही खरी गोष्ट आहे, चिमण्या कमी होत आहेत, त्याला फारसं काही नको आपल्याला. चिमण्या एवढंच करायचं की बघा पक्ष्यांचं एक असं असतं किंवा प्राण्यांचं की जर त्यांना चांगली जागा मिळाली, अन्न मिळालं तरच ती आपली पुढची प्रजा वाढवतात. तर चिमण्यांना आजकाल काय पाहिजे तर आश्रयस्थान. ही जी सिमेंटची जंगलं होत आहेत त्या चिमण्यांना वळचणीच्या जागा मिळत नाहीयेत. तर त्या थोड्या आपण त्यांना दिल्या किंवा आपल्याकडे एखादं चिमणीचं घरटं दिसलं ते तोडू नये कोणी माणसानं, तर त्या आपल्या चिमण्या नक्कीच वाढत राहतील. आपले छोटेसे प्रयत्न केलेले, पाणी देणं चिमण्यांना, थोडंसं धान्य आणि मुख्य म्हणजे त्यांना घरटं करायला जागा, एवढं दिलं तरी आपलं काम चांगल्या प्रकारे होऊ शकेल. नक्कीच. म्हणजे खरं तर पक्ष्यांच्या आपल्याकडून फार कमी अपेक्षा असतात आणि फार कमी गरजा देखील असतात. आपल्याला एक फोन येतोय. सुनीता जोगदेव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी सुनीता जोगदेव पुण्याहून बोलतेय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजकाल घरांना डिमांड खूप वाढलेली आहे. लोक तुमचा इन्कम टॅक्स होण्याकरता घरं घेतात आणि त्या घरांची त्यांना गरज पण नसते. पण याला काही नियम नाही का की त्यामुळे जंगल तोडली जातात, जंगलाचं सगळं नाश होतो आणि बिल्डर घरं बांधतात. पण याला काही कुणाला बंधन नाही का की प्रत्येकाला किती घर असावं किती नसावं असं काही बंधन नाही का?
आणि शेतकरी पण शेतीचं काही उत्पन्नाचं काही हवामान पण बरोबर नाहीये आजकाल, तुझे काही आठवण नाहीये. शेतकरी पण का शेती विकून पैसे जमा करतात, बँकेतून निवांत शांत जीवन जगतात, त्यांचं पण काही सुख नाही का? तर याच्याकरता काही नियम नाही का की त्यामुळे जंगलतोड थांबेल? धन्यवाद सुनीताताई. आपण बघूया आपले तज्ज्ञ काय सांगतात. की ते म्हणतात की एकच घर ही गरज आहे, पण अनेक घरं लोक घेतात. घरं किती असावी त्यावर थोडंसं बंधन घालणं अवघड आहे, की ज्याचं जास्त उत्पन्न आहे, जसे पैसे आहेत तसं लोक घर घेतात. ते आता शेवटी स्वतःवर बंधन आपणच घालून घ्यायचं की आपल्याला नक्की किती पाहिजे. बघा, आपण शाळेमध्ये शिकलोय सगळीजण की पृथ्वीवर काय आहे, तर आपलं जी गरज आहे त्यासाठी पृथ्वी सगळं देऊ शकते, म्हणजे नीडसाठी सगळं आहे. पण जो आपल्याचा हव्यास आहे, ग्रीड, त्यासाठी मध्ये काही गोष्टी आपण पृथ्वी देऊ शकणार नाही. मग स्वतःवर जर लोकांनी बंधन घालून घेतले तर बऱ्याचशा गोष्टी होतील. बिल्डर्स मोठ्या इमारती बांधतायत, लोकसंख्या वाढते, प्रत्येकाला घराची गरज आहे, पण जंगल तोड कमी व्हावी यासाठी मध्ये नक्की आपल्याकडे कायदा, आणि तो खूप एक चांगला कायदा आपल्या भारतामध्ये आहे. त्याला म्हणतात वन संवर्धन अधिनियम. कुठलंही जंगल तोडायचं असलं, झाडं तोडायची असली तर त्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यायला लागते. आणि ती परवानगी देत असताना केंद्र सरकार खूप गोष्टी बघते. जसं मग अशी राहुलनं सांगितलं, बॉम्बे नॅचरल सोसायटी आहे, WWF, या संस्था जागेवर जातात, पाहतात की खरोखरी जागा पाहिजे का, ज्याला आपण नॉन फॉरेस्ट यूज म्हणतो, वनेतर काम. त्याच्यानंतरच मग ती जागा परत टिकवायची असेल, नुकसान कमी करायचं असेल, समजा आपण 10 झाडं तोडणार असून नाईला जाणं, तर त्याच्या बदल्यात किती झाडं लावायची हे सुद्धा केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. तर शासन आपल्याला खूप प्रयत्न करतं. पण जसे तुम्ही सगळे सुजाण आणि जागरूक नागरिक आहात, तुम्ही सुद्धा थोडं लक्ष दिलं, दरवेळेस काही झालं थोडासा आवाज उठवला, कारण का छोट्या छोट्या लोकांनी जरी गोष्टी या करत गेल्या तर या नक्की पोहोचतील, आपल्याला जंगल वाचवता येईल. पण कायदे आहेत आणि कायद्याचं पालन करण्यासाठी त्यांना शासन यंत्रणा आहे, आणि त्यांना मदत करायला बरेचसे आपल्याकडे जे ते NGOs आहेत. बरोबर आहे. म्हणजे कायदे आहेत, NGOs आहेत, आणि यामध्ये लोकांचा जो सहभाग आहे, प्रत्येकाचा सहभाग आहे, हा देखील मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. खोत सर, ताडोबाचं जे जंगल आहे तर तिथे खूप लोकांना आकर्षण असतं की एकदा तिकडे जायचं, त्या जंगलात जायचं आणि पर्यटन करायचं. तर ह्या पर्यटनाबद्दल काय तुम्ही माहिती देऊ शकता? बरोबर. आपला आजची जी यावर्षीची थीम आहे शाश्वत पर्यटन, तर याचा अर्थ असा होतो की पर्यटन किंवा पर्यटक हा जेव्हा पर्यटन क्षेत्रावर एक सकारात्मक परिणाम घडवतो, कशावर तर सामाजिक, आर्थिक किंवा तिथल्या नैसर्गिक वातावरणावर जेव्हा सकारात्मक परिणाम होतात या सगळ्याचे, तेव्हा आपण त्याला शाश्वत पर्यावरण म्हणतो. अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादं जंगल आहे जिथे वाघ दिसतात, तिथे एखादी संपूर्ण जंगल तोडून एखादा रिसॉर्ट तयार केला तर हा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. पण तिथे स्थानिकांच्या मदतीतून त्यांच्याच घरामध्ये राहून जर का पर्यटकांना सगळ्या सुविधा मिळाल्या तर हा एक प्रकारचा सकारात्मक हे आहे. तर नक्कीच ताडोबा म्हणजे महाराष्ट्रातली वाघांसाठी पंढरी आहे. आणि आपल्याला काही इमेजेस पण आपल्याला आता स्क्रीनवर दिसल्या. तर याच्यामध्ये असंख्य लोक, मला लिमयेस सर जास्ती माहिती देऊ शकतात, किती लोक जातात. आणि संपूर्ण वेबसाईट आहे त्यांची, जिथे तुम्हाला आधी नोंद केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळत नाही, पण एकदा तिथे आतमध्ये गेलात तर नक्कीच तुम्ही हिरमोस तुमचा होणार नाही हे नक्की आहे. सर, कसं जाऊ शकतो आता ताडोबाला? नाही, ताडोबाला जायचं बघा सगळ्यांना आवडतं. तुम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 6 प्रोजेक्ट टायगर एरियाज आहेत की ज्यामध्ये लोकांना जायचं. आणि ताडोबा मात्र अगदी सगळ्यांना माहिती आहे की जिथं गेल्यानंतर वाघ दिसतोच. पण कसं आहे, सध्या आमच्या उन्हाचे प्रयत्न चाललेले आहेत की लोकांना तर वाघ दिसावाच, पण वाघाला त्रास होऊ नये किंवा वाघाचा अधिवासाला त्रास होऊ नये. लोकांनी पण थोडीशी एक काळजी घ्यायला पाहिजे. जशी तुम्ही गेला ताडोबाची तुम्ही दृश्य बराच वेळा बघत असाल, म्हणजे अशी मांदियाळी झालेली असते, लोक दंगा करतात, वाघ बेला की फक्त फोटो काढतात. दुर्दैव असं आहे की आजकाल लोक वाघाकडे बघायचं राहतं बाजूला, लगेच कॅमेरा हातात घेतात, मोबाईल घेतात. ते थोडं लोकांनी टाळावं. वाघाला जर तुम्हाला बघायचं तर खरोखर वाघाला बघा. एवढी घाई करू नका की वाघांचे फोटो काढून लगेच ते अपलोड करून आपल्या मित्रमंडळींना फेसबुकवर टाकाल. दुसरे हे पण थोडे शिकायला पाहिजे की जे वन विभाग प्रयत्न करतो आहे की वाघाच्या बरोबर जे इतर जंगल आहे, ज्याला आम्ही जंगल वाचन म्हणतो, मला वाटतं राहुलचं एक गोष्ट मान्य करेल की जंगल वाचन जास्त महत्वाचं आहे. वाघ जेवढा महत्वाचा आहे तेवढं जंगल वाचायला शिका. आणि मोठ्या रिसॉर्टमध्ये जसं लोकांना राहायला आवडतं, पण आपल्याला काय तिथे गेल्यावर बघायचंय, जर जंगल बघायचं आहे तर शक्यतो होमस्टेमध्ये राहायचा प्रयत्न करा. होमस्टेमध्ये त्याच तिथे लोकांनी एक आपल्या घराचीच खोली केलेली असते, ज्यात तुम्ही राहू शकता. लोक कशा पद्धतीने राहतात, त्यांचं जेवण काय, त्याचा आनंद घेऊ शकता. आम्हाला नक्की सांगायला आवडेल की वन विभागाचा हा खूप मोठा एक प्रयत्न आहे इको टुरिझमचा. त्याच्यात तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि जंगल वाचायला शिका. तुम्ही जर एकदा जंगल वाचायला लागला तर तुम्हाला प्रत्येक प्राणी आपोआप दिसेल. जंगलात गेल्यानंतर प्रत्येक प्राणी दिसायलाच पाहिजे ही इच्छा जी असते, तसं त्या प्राण्याबद्दलची माहिती करून घेतली तर बघा. आणि इको टुरिझमचा हा जो आमचा विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी जर सहभागी झाला तर मी एवढंच म्हणेन की वाघ तुम्हाला नक्की दिसणार आहे.
पण जंगल मात्र दिसेल असं नाही, ते जंगल वाचायला शिकायला पाहिजे. तो जो तुम्ही प्रयत्न केला ते चालू वर्षी आपली जी थीम आहे ना शाश्वत पर्यटन, ती नक्कीच चांगल्या प्रकारे काम येऊ शकते. खोत सर, तुम्ही काय सांगाल ह्या पर्यटनाबद्दल आणि इको टुरिझम बद्दल? नाही, मी एक मुद्दा याच्यामध्ये आणखीन ऍड करू इच्छितो की फक्त वाघ बघायलाच लोक जातात असं नाही. आता मी अनेक ग्रुप असे मला माहिती आहेत की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, पूर्वोत्तर राज्यांमध्ये फुलपाखरं बघायला जातात. अशी फुलपाखरं आहेत जी लोकांनी आजपर्यंत बघितलेली नाहीये, त्यांचे फोटो माहीत नाहीत. 100 वर्षापूर्वी कोणी ते लिहून ठेवलंय, डायग्राम काढून ठेवलंय, पण त्याच्यानंतर कोणी बघितलेलं नाहीये. तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आज अनेक अशी विलेजेस आहेत, खेडी आहेत, जिथे होमस्टेच्या फॅसिलिटी आहेत. मग तुम्ही तिथेच जाऊन राहायचं, त्यांच्याबरोबरच राहायचं, त्यांच्याबरोबरच खायचं. तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट, बिगर शासकीय संस्था यांनी तिथल्या युथला ट्रेन केलेलं आहे. तर ते तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात, पक्षी दाखवतात. तर आजकाल पर्यटन असं नाही की वाघ, बिबट्या यांच्यापुरतं किंवा सिंहापुरतं मर्यादित आहेत. तर आज याच्या पुढे जाऊन लोक अनेक संकटग्रस्त पक्षी, फुलपाखरं, फुलं बघण्यासाठी सुद्धा जातात आज. खरंय, म्हणजे पर्यटन हे फक्त एखादा प्राणी किंवा एखादा झाड असं नाहीये, तर खूप व्यापक खरं तर हा पर्यटनाचा देखील एक दृष्टिकोन आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. उज्ज्वला आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. माझे ना म्हणजे आपलं आता वन विभागाचं सांगता तुम्ही, पण आपले तुळस जी घरामध्ये आम्ही वाढवतो ना खिडकीमध्ये, ती काही आमची रुजत नाही. 6 महिन्यापासून आम्ही बघतोय, प्रयत्न करतोय, पण तुळस त्याची काही माहिती भेटेल का? तुळस कशी रुजवावी? बऱ्याच वेळा झाला. नक्कीच, धन्यवाद. खरं तर खूप साधा प्रश्न पण वाटू शकतो, पण तो तितकाच त्यांना खरं तर बॉदर करतो की तुळस जी ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये असते तर ती रुजत नाहीये. काय कारण असू शकतील सर? नाही उज्ज्वल, ते एक गोष्ट बघा तुम्ही, तुळस जी आपण ठेवलं ना त्याला एक तर नीट प्रकाश मिळतो आहे, आणि आपल्याकडे बऱ्याचदा सवय असते की आपण देवपूजा करतो, त्याच्यानंतर ते पाणी जे असतं सगळं ते आपण इतर कुठं टाकायचं, नेहमी बहुतेक हळद, कुंकू सगळं घातलेलं पाणी जे असतं ते त्या कुंडीमध्ये टाकतो. हे थोडेसे जर प्रकार तुम्ही टाळले ना तर ते जास्त चांगलं होईल. फक्त माती जी आहे तुळशीची, ती माती दरवेळेस वर खाली केली जाईल, त्याला थोडं पाणी दिलं जाईल आणि ती उन्हात ठेवली जाईल. पूर्ण उन्हात नसेल, थोडी सावली मिळेल, एवढीच काळजी घ्या. अदरवाईज तुळस खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते. 3-4 भाजी तुळस आपल्याकडे मिळते. कृष्ण तुळस आहे, कर्पुरी तुळस आहे. 2-4 तुम्ही असं वेगवेगळ्या लावल्या तुम्हाला नक्कीच चांगली तुळस वाढलेली दिसेल. बाकी वेगळं काय नाही, फक्त माती वर खाली करणं याची थोडीशी काळजी घ्या. गाडूळ खत जर तुम्हाला घालता आलं तर त्यात जरूर घाला. नक्की तुमच्या घरात तुळस, त्याचे दुसरे फायदे होतील. तुम्हाला माहिती आहे की आयुर्वेदिक फायदा असा आहे की तुळस ज्या ठिकाणी तिथं डासांचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं, म्हणजे घरात तुळस पण राहील आणि डास पण कमी होतील. नक्कीच, म्हणजे छोटी छोटी ही जी झाडं आहेत की तुळस आहे की आपल्या संस्कृतीत पण आहे आणि आपण त्याला सायंटिफिक काही बेस आहे आणि रिझन्स आहेत. खरं तर आपला कार्यक्रम आणखी मनात बरेच प्रश्न आहेत ते देखील आपण विचारणार आहोतच, पण उद्याचा आपला जो सखी सह्याद्रीचा जो विषय आहे तो आपण लक्षात घेऊया. उद्या 23 मे सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार, महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा विषय आहे. आणि यामध्ये सहभागी होणार आहेत स्मिता निवतकर, उपसचिव महिला व बालकल्याण विभाग, आणि शोभा शेलार, बाल विकास प्रकल्प अधिकारी. तर उद्याचा जो विषय आहे तो आपल्या पोषक आहाराविषयी आहे आणि सुदृढ आरोग्य कसं राखायचं त्याविषयी देखील आहे. आजचा आपला जो कार्यक्रम आहे जैवविविधतेचा, तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचं जे सोशल मीडिया आहे त्याचे जे IDs आहेत ते मात्र टिपून घ्या. फेसबुकच्या माध्यमातून किंवा जीमेलच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्कात राहू शकता. फेसबुकसाठी www.facebook.com/sakhisayhadri.dd. त्याचप्रमाणे ईमेलवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता sakhisayhadri@gmail.com ह्या ईमेल IDवर, आणि यूट्यूबवर म्हणजेच www.youtube.com/sakhisayhadri हे जर तुम्ही टाईप केलं तर सखी सह्याद्री ह्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बघता येऊ शकतात. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्कात राहू शकता. सर, खरं तर खूप मोठा विषय आहे आणि काही प्रश्न देखील मनात आहेत. अगदी जाता जाता अर्ध्या मिनिटात काय सांगाल तुम्ही दर्शकांना? नाही, एकच सांगेन की आंतरराष्ट्रीय हा जो आपण दिवस साधवतोय जैवविविधता, हे जर आपल्याला टिकवायचं असेल तर सगळ्यांनी थोडंसं समजून घ्या, उमजून घ्या, शासनाच्या प्रयत्नाला मदत करा. पण जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये सहभाग करणार नाहीत तोपर्यंत जैवविविधता आपल्याला टिकवणं अवघड जाईल. आणि जीविदताच हा जसा सोपा शब्द आहे तसा अत्यंत सोप्या
प्रयत्नांनी सुद्धा आपण ती जैवविविधता चांगल्या प्रकारे टिकवू शकू. नक्कीच सर, काय सांगाल तुम्ही अगदी थोडक्यात? मानवाचं अस्तित्वच या जैवविविधतेवर आहे, तर ही नष्ट झाली तर आपलंही अस्तित्व या पृथ्वीवर नष्ट होईल. तर याचं संरक्षण करण्याचं काम आपल्याच हाती आहे, त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन याच्यामध्ये जर का आपण काम केलं तरच. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद. आजचा विषय खूप छान पद्धतीने आपण दर्शकांपर्यंत पोहोचवलात. दर्शक हो, खरं तर आजचा जो विषय होता तो खूप मोठा होता आणि ही जी पृथ्वी आहे ही केवळ मानवाची नाहीये, तर अगदी जे छोटे छोटे जीवजंतू आहेत त्यांच्यापासून ते अगदी मोठ्या देवमाशापर्यंत आणि अर्थातच माणसाची देखील आहेच. आजचा या विषयात आज आपण इथेच थांबतोय. मी मृण्मयी भजक इथेच तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया सखी सह्याद्रीच्या नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.